नमस्कार, आयडियाचा भंडार या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंगमध्ये जी बाही चाललेली आहे तर ती डिझाईन कशी बनवायची। तर इथं तुम्ही पाहू शकताय, इथं जो मेन अस्तरचा कपडा आहे तो मी बरोबर अगदी ब्लाउजचं जी आपली रुंदी आणि उंची आहे ते सेम बेसिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये काही जास्त बदल करायचा नाही। आपली ब्लाउजची जी बाहीची जी उंची आहे ती आणि जी रुंदी आहे ती आणि प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ह्या पद्धतीने ही आपली कायमची बाही आहे ती साधी सिंपल बाही आहे बेसिक ती कटिंग करून घ्यायची आहे। आणि जो मेन कपडा आहे तो पण बरोबर तेवढाच घ्यायचा, रुंदी जेवढी आहे तेवढी, शिलाई मार्जिन जेवढी आहे त्याच्याप्रमाणेच त्याची बाहीची रुंदी घ्यायची आहे मेन कपड्याची। फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा एवढंच आहे की ह्याचा उंची जास्त घ्यायची आहे। तर उंची याच्यामध्ये सर्वसाधारण 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे किंवा 15 इंच एक्स्ट्रा घेतलीसा तरी सुद्धा चालेल। 15 ते 18 इंच घेतलासा तर ह्याच्यामध्ये काय होईल, जास्त प्लेट्स होतील। तर मला इथं 2 ते 3च प्लेट्स करायचे त्यामुळे मी 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर हे अगदी आपल्या साध्या पिसामध्ये ब्लाउज पिसामध्ये होऊ शकतं आणि अगदी इझी आणि पडदिशी डिझाईन होणारी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला दाखवणार आहे। का तर ही डिझाईन कशी पट्ट्या बनवून करायची आहे तर ह्याच्यापेक्षा पण मी एकदम सोपी ट्रिक इथं तुम्हाला सांगणार आहे आणि ती कमी कपड्यामध्ये बनते। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला जेवढ्या रुंदीच्या पट्ट्या म्हणजे एकंदरीत 1.5 इंचाची जी पट्टी आहे ती चांगली दिसत तर 1.5 इंचामध्ये जर हाफ केलं तर 1.5 इंच, तर 1.5 इंचावरची खूण करायची आहे पहिली आपल्या काटापासून पुढं आणि मग बाकीचं जे आहे ते 3-3 इंच असं उंची त्याची करायची आहे आणि त्याच्यामधून सुद्धा हाफ करायचे आहे 1.5 इंचाच्या, टोटली सगळ्या 1.5 इंचाच्या खुणा करायच्यात। खरं हे सरळ कपड्यावरती खुणा करायच्या त्यामुळे मी जास्त इथं खुणा करत नाही आहेत। का तर कसं होतं, चॉकचं आपलं आखलेलं मेन कपड्यावरती राहतं। तर ह्याच्यासाठी मी थोडंसं हे करत आहे की पहिली आहे ती 1.5 इंचावरती घ्यायची आहे, 1.5चा हाफ होणार आहे। का तरी काठपदर साडी आहे, काठपदरच्या साडीमध्ये ही डिझाईन बनवायची आहे म्हणून काटापासून वरती 1.5 इंच सोडायचं आहे की जेणेकरून तिथं आपली खाली 1.5 इंच येणार आहे तर ती बरोबर तिथं येऊन जाईल। आणि हे 3-3 इंचावरती अशा आपण लाइनिंग मारून घ्यायच्या आहेत थोड्याशा, आणि थोडे फेंटच मारून घ्या, जास्त डार्क मारायच्या नाही आहेत। जास्त डार्क मारले की कसं होईल तर ते असं वरती आहे तर ते दिसून येईल, तर ते जाईल आज झाकून। का तरी पण जास्त डार्क मारू नका, थोडंसं फेंटच मारा अंदाजाने। तर ह्या अशा पद्धतीनं आपण इथं 3 इंचाच्या ह्याच्यानं हे करून घेतलेले आहेत। तर ह्या आपल्या अंदाजाने घेतलेलं आहे। तर आपल्याला अजून 1.5 इंचाचे ह्याच्यानं अजून मारायचे, तर ह्याच्यावरती काय होईल, जास्तच खडूचं प्रमाण होईल आणि जास्तच असं कपडा दिसायला घाण दिसेल म्हणून मी वरती मेन कपड्यावरती त्यामुळे जास्त आखलेलं नाही आहे। तर आता इथं आपण काय करायचं, पहिलं हे 1.5 इंच तर सगळ्यात सुरुवातीला 1.5 इंच सोडून घ्यायचं आहे आणि इथून वरती आहे हे 3-3 इंच आहे, बरोबर ह्या 3-3 इंचाच्या घ्यायच्या आहेत। तर आपल्याला मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवीन की ते पुन्हा नंतरनं आपल्याला त्याच्या प्लेट्स कशा करायच्या आहेत, जसं पिन टॅक्स आपण करतो तर त्या पद्धतीमध्येच करायचे आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला 2 स्लीव्ज करायचे आहेत तर आपण दुसऱ्या कपड्यावरही आखत बसायचं नाही, जास्त खडूचं काम करायचं नाही आहे। तर आपण सरळ कपडा त्याच्यावरती उलटा करायचा आहे आणि आपण हाताने त्याला टॅप करून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे खालचं माप आहे ते अगदी बरोबर दुसऱ्या ह्याच्यावरती कपड्यावरती ट्रेस होईल आणि तिथलं आपला वेळही वाचेल आणि खडूचं कामही जास्त दिसणार नाही। तुम्ही पाहू शकता हे दुसऱ्या कपड्यावरती सुद्धा हे उठलेलं आहे। तर त्या अशा पद्धतीनं हे आपण ड्रॉ करायचं आहे डिझाईन। आणि आता काय करायचं, आपल्याला इथे 1.5 इंचावर ही अशी पट्टी करायची आहे। तर बरोबर 1.5 इंच झालं पाहिजे। आपण 3 इंचावरती खुणा केल्या होत्या तर पहिला 1.5 इंच आहे तो आणि वरचा 1.5 इंच असं बरोबर टोटली 3 इंच तर त्याचा हाफ करायचा आहे। तर 1.5 इंचावरती आपण इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर लाईन ड्रॉ करताना काय करायचं, आपल्या जे आपण मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग अगदी बरोबर जुळतंय का ह्याची खात्री करायची आहे। खालवरती अजिबात इकडं तिकडं करायचं नाही आहे, बरोबर मार्किंग करायचं आहे। तर त्याच्यासाठी म्हणून आपण लाइनिंग थोडं मारलेलं आहे। तर इथं आणि टेपनं आपण चेक करायचं आहे 1.5 इंच येतंय का, नसेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला मी आणखीन नवीन असं दाखवते मी तुम्हाला। तर आता इथं हे 1.5 इंच हा झालेला आहे खालचा आणि इथं आता आपण काय करायचं आहे 1.5 इंचावरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला मी नवीन रिटर्न इथं दाखवत आहे। तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते रिटर्न दाखवलेलं आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता 1.5 इंच अशा खुणा करायच्या आहेत
जेणेकरून आपल्याला शिलाई करताना व्यवस्थित शिलाई करता यावी, आपण चुकू नये ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मी 3 इंचावरती केलेले आहे। तर आता हे सगळं 1.5 इंचावरती करायचं आहे। हे काही शिलाईमध्ये जाणार आहे, साईडची बाजू आहे ती। तर इथं तुम्ही पाहू शकताय पहिला पाऊण इंचाचा एक लाइनिंग आहे, तर पुन्हा नंतर जे 1.5 इंचावरचं जी खूण आहे तिथं पकडून आपण जी पाऊण इंचाची लाइनिंग मारलेली आहे तिथून शिलाई मारायची आहे। म्हणजे सुरुवात व्यवस्थित झाली की शेवट ही व्यवस्थित होतो। तर तुम्ही इथं पाहून घेऊ शकताय आपलं व्यवस्थित माप वगैरे आहे का। तर या अशा पद्धतीने 1.5 इंचाचं हे करायचं आहे, सेंटर सोडून 1.5 इंचाच्या ह्याच्यावरती करायचं आहे। आता ही पहिली लाइनिंग 1.5 इंचाची झालेली आहे, तर दुसरी लाइनिंग जे 1.5 इंच आहे ते एक टप्पा सोडायचा आणि दुसऱ्या टप्प्यावरती 1.5 इंचाची लाइनिंग मारायची आहे। म्हणजे जेणेकरून त्यांना काय करायचं, हुब्या आपल्या प्लेट्स होणार आहेत पिनटेक्सच्या, तर त्या पुन्हा नंतरनं चपट्या करायच्या आहेत, आडव्या करायच्या आहेत, की जेणेकरून आपण बनला जसं शिलाई मध्य सेंटरला घालवतो त्या पद्धतीमध्ये आपण हे बनवायचं आहे। तर आता इथं हे मध्ये झालेलं आहे, आता 2 नंबरची हे झालेले आहे। तर आता तुम्ही पाहू शकताय, तर 3 नंबरची आहे तर त्या लाइनिंगला येणार नाहीये, तर एक टप्पा सोडून दुसऱ्या लाइनिंगला येणार आहे। तर आपली आता शिलाई कुठे येणार आहे बघा, त्या शिलाईवर जी लाईन मारलेली आहे त्याच्यावरती येणार आहे, परंतु पकडताना आपण जिथं 1.5 इंचाची खूण केलेली आहे तिथं पकडायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बाही डिझाईन खूप छान पद्धतीनं बनवू शकते आणि अगदी कमी कपड्यामध्ये बनते, याला जास्त कपडा लागत नाहीये। नाहीतर जे आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर त्याला कपडा भरपूर लागायला लागलेला आहे, त्याच्यामुळं आपलं ब्लाऊज पूर्ण बसत नाहीये। तर इथं अशा पद्धतीनं पाहू शकता, इथं माझ्या 3 प्लेट्स झालेल्या आहेत। तर आता ह्या प्लेट्स उभ्या आहेत, तर ह्याला आडव्या कशा करायचा, तर इथं आडवीची जी शिलाई आहे ती बरोबर 1.5 इंचाच्या मध्ये सेंटरला, म्हणजे पाव इंच झाला पाहिजे त्याचा हाफ, तिथं ती मध्ये सेंटरला तिची शिलाई आली पाहिजे। तर इथं पाहू शकता तुम्ही बरोबर त्याचा शिलाई आहे ते मध्ये सेंटरला घेऊन असं प्लेट्स काय करायच्या, तर हाताने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून शिलाई ही मध्ये आली पाहिजे। तर अशा पद्धतीनं प्लेट्स आपण आडव्या चपट्या करून घ्यायच्या आहेत, का तर पिनटेक्स मारल्यानंतर उभ्या होतात। तर आता आपण काय करायचं आहे, तर त्या आडव्या चपट्या मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही करू शकताय बाही डिझाईन आणि खूप छान पद्धतीनं बाही डिझाईन तयार होते। आणि इथं थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं आहे, की जेणेकरून प्लेट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित चपट्या होऊनच व्यवस्थित बसल्या पाहिजेत। तर आता ही एक साईड आपली झालेली आहे चपटे करून, आणि आता ही दुसरी साईड पण तशीच करायचं आहे। तिथं तुम्हाला झूममध्ये इथं दिसत असेल बघा, मी थोडंसं झूम करून, की आडव्या प्लेट्स अशा करायच्या आहेत, जी शिलाई आहे ते बरोबर सेंटरला मध्ये आली पाहिजे आणि अगदी बरोबर करायचं आहे, का तर कसं होतं मागं पुढं जर झालं तर ते तिरकं पुन्हा नंतरनं ज्यावेळेला आपली स्लीव्ज तयार होईल त्यावेळेला तिरकं दिसायला, तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची की बरोबर त्याचं सेंटर करायचं आहे शिलाईचा आणि वरच्या भागाचा जे प्लेट्स आहेत त्याचा, म्हणजे बरोबर अगदी प्लेट्स एका ओळीनं लागून जातील। आता आपण दुसऱ्या बाजूच्या पण अशा प्लेट आहेत त्या पण सेट करून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारूनच सेट करून घ्या, का तर आपल्याला पुढं जो काम करायचं आहे ते करतो त्या पद्धतीनं करायचं आहे। तर इथं आपण चेक करायचं आहे की आपली बाही उंची वगैरे बरोबर येते का, थोडंसं की आपण अंदाजे, किंवा जर येत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही एक्स्ट्रा थोडासा कपडा घेऊन असेल शिल्लक तर अजून एक प्लेट्स करू शकता, कारण माझं तेवढ्यामध्ये बसणार नाही आहे म्हणून मी 3च प्लेटीस इथं केलेल्या आहेत। तर इथं काय करायचं, याला इस्त्रीनं काय करायचं, आपण इथं याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेट्स अगदी व्यवस्थित बसतील आणि जे आपली पुढची डिझाईन करायची आहे ते अगदी करायला आपल्याला एकदम सोपी जाईल। हे असं आपण इस्त्रीनं प्रेस करून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, इथं आपण साईडचे धागे वगैरे जे आहेत ते कट करून टाकायचे आहेत आणि इथं आपलं अस्तरची जी बाही आहे ती अशी इथं आपण जोडून घ्यायची आहे। तर आपला मूळ कपड्यावरती आपण डिझाईन डायरेक्ट तयार केलेली आहे आणि अस्तरचा कपडा नंतरनं त्याला जॉईंट करायचा आहे। तर आपण रेग्युलर जशी बाही जॉईंट करतो तशा पद्धतीनेच ही बाही जॉईंट करायची आहे। तर ही काटापाशी आपण जोडून घ्यायचं आहे, त्याला दाबटीप द्यायची आहे सरळ बाजूनं, आणि ती द्यायची आहे ती अस्तरच्या बाजूने द्यायची आहे, काटाच्या बाजूने द्यायची नाही आहे।
तर हे अशा पद्धतीनं इथं अस्तर वरतून दाबटीप द्यायची आहे। दाबटीप झाली की सरळ प्लेन करायचं आहे। आपल्याला जर गरज वाटली तर आपण त्या लेसमध्येच आपण जे काट आहेत त्याच्यामध्येच शिलाई चालवायची आहे, किंवा नसेल तर नाही चालवले तरी चालेल। आणि आता हे साईडनं असं अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे सगळं जोडून का घ्यायचं आहे का, तर आपल्याला जे मध्ये अजून बनची डिझाईन करायची आहे ती अगदी व्यवस्थित करता आली पाहिजे, ह्याच्यासाठी आपण साईडने याला जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण याला इथं काय करायचं आहे, व्यवस्थित त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साईडचे धागे वगैरे जे आहेत ते सगळे कट करून टाकायचे आहेत। आणि आपल्याला जो स्लीवचा आपण आकार कट केला होता अस्तरचा, तर त्या पद्धतीने आपण इथं बाही पण कट करून घ्यायची आहे, का तर आपल्याला व्यवस्थित बाही ही मिळाली पाहिजे। तर हे आपण प्रत्येक वेळेला चेक करूनच काम करत राहायचं, का तर कसं होतं एखाद्या वेळेला इकडं तिकडं होऊन आपल्याला बाही कमी पडण्याची शक्यता असते। तर आपण थोडंसं काळजीपूर्वक काम केलेलं बरं असतं। नवीन शिकणाऱ्यांना ज्यांना प्रॅक्टिस असते त्यांना काही गरज नाही आहे। तर हे अशा पद्धतीने आपण अस्तरच्या मापानं आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे। आता ही तर आपली बाही ही तयार झालेली आहे पूर्णपणे, फक्त आता आपली डिझाईन क्रिएट करायची आहे ती तेवढी राहिलेली आहे। तर आता सरळ बाजूनं आपण बाहीचं सेंटर काढायचं आहे, तर त्याच्यासाठी सरळ बाजूनं घडी घालायची आहे आणि अगदी बरोबर इथं जुळवून घ्यायचं आहे। आणि खडून काय करायचं, बारीक एकदम अगदी थोडंसं अशी लाईन त्याला ओढून घ्यायची आहे, की जेणेकरून आपल्याला सेंटर त्याचा आहे तो कळायला हवा। तर अशा पद्धतीनं आपण इथं सेंटर हा काढून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाह्यांना मी तसंच करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक बाही दाखवत होती, तर सेम माझी दुसरी बाही मी इथं तयार करून घेतलेली आहे। तर आपल्याला जे डिझाईन क्रिएट करायचे बनची, तर ती आपण काय करायचं आहे, जी शिलाई दिलेली आहे मध्य सेंटर आहे तिथं आपण असं धागा घालून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं बारीक 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 प्लेट्स घ्यायचे आहेत। फक्त प्लेट्स घ्यायचे आहेत ते कुठला, जो आपला वरती 1.5 इंचाचा आपण पेंटेक्स मारलेले आहेत, 3 इंचाचे 1.5 इंच झालेला आहे त्याची प्लेट। तर त्यालाच आपण फक्त हे प्लेट्स घ्यायचे आहेत, म्हणजे आपला जसा बन आपण मध्ये सेंटरला बांधतो तशा पद्धतीमध्ये ह्याला बांधून घ्यायचं आहे। तर ह्याला सुईनं आपण अगदी व्यवस्थित प्लेट्स बारीक 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 घेऊन ह्या सब मध्ये बांधून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये फक्त एवढीच काळजी घ्यायची की खाली अस्तरचा कपडा सुईमध्ये येता कामा नये, नाहीतर काय होईल, अस्तरचा कपडा जर सुईमध्ये आला तर ते काय होईल, पुन्हा अस्तरही आकसलं जाईल आणि ते एका जागेला गोळा होईल। तर ह्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे। किंवा तुम्ही अस्तर जॉईंट करायच्या आधीसुद्धा जर करून घेतलं असा तरीसुद्धा चालेल, म्हणजे त्यावेळेला तुमचं अस्तर वगैरे ते सुईमध्ये सापडणार नाही। तर अगदी त्याचं व्यवस्थित आपण इथं असं प्लेट्स पडल्यात नाही पडल्यात बघूनच व्यवस्थित त्याला गाठ मारायची आहे। नसेल तर थोडंसं सेटिंग लावूनच व्यवस्थित इथं प्लेट्स बारीक 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 सेट करायचे आहेत आणि मग शेवटला त्याची गाठ मारून घ्यायची आहे। तर इथं आता ही एक प्लेट्स तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या प्लेट्स पण तयार करून घ्यायच्या आहेत। तर जिथं आपण हे केलेलं आहे सेंटर आहे तिथंच बरोबर त्या प्लेट्स घ्यायच्या, बारीक बारीक प्लेट्स घ्यायच्या आहेत। तुम्हाला इथे दिसत असेल 1.5 इंचाचा जो सेंटर आहे तिथं मध्येच बरोबर काढलेले आहे। तर ती खूण आहे ती तुम्ही म्हणजेला त्याच्या अगोदर धागा दिसतोय, तर ती खूण माझी आहे ती पहिल्या ह्याची आहे। आपण ज्या वेळेला 1.5 इंचाचं जे हे केलं होतं, मार्जिन केलं होतं किंवा काय केलं होतं, तर त्याच्यामधलं आहे। तर अशा पद्धतीने बारीक बारीक प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि फक्त त्या प्लेट्स पुरत्याच घ्यायच्या आहेत। आणि अशा पद्धतीने हा सेंटर त्याचा अगदी बनसारखा तयार करायचा आहे आणि प्लेट्स अगदी व्यवस्थित करायचे आहेत, म्हणजे अगदी त्याला डिझाईन अगदी कोरीव आणि रेखीव अशी दिसेल आणि दिसायला डिझाईन खूप छान सुंदर दिसेल। तर अशा पद्धतीने आपण इथं दुसरीही प्लेट्स तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला समजण्यासाठी थोडं झूम करून दाखवलेलं आहे। तर आता इथं आपली राहिलेली तिसरी प्लेट आहे ही सुद्धा आपण इथं तयार करून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने आपण आता ही एक स्लीव्स तयार करून घेतलेली आहे, तसेच त्या पद्धतीने आपण पुढे जाऊन दुसरी स्लीव्स तयार करून घ्यायची आहे।
तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हे एका स्लीव्जवरतीच स्लो काम तुम्हाला दाखवलेलं आहे का तर तुमच्या लक्षात यावं की काय नेमकं केलेलं आहे. आणि अगदी सोपी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये जास्त कपडा वगैरे काहीही लागत नाही. कमी कपड्यामध्येच होऊन जाते ही स्लीव्ह आणि दिसायलाही खूप छान आणि सुंदर अशी स्लीव्ज दिसते. तर तुम्ही पाहू शकता इथेही ह्याला बनचा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे. 1.5 इंचापेक्षा लहान पट्ट्या करू नका का तर बनचा आकार येत नाही. तर स्लीवच्या उंचीच्या आणि रुंदीच्या हिशोबानं हे 1.5 इंच भरपूर आहे. तुम्ही 2 इंच करू शकताय परंतु 1.5 इंचाच्या आत करू शकताय आणि 2 इंचाच्या वरती जाऊ शकत नाही. 2 ते 1.5 इंच ह्याच्यामध्येच आपण बरोबर अगदी व्यवस्थित प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे असं बनचा आकार अगदी छान पद्धतीने तयार होतो आणि तो स्लीव्ससाठी अगदी दिसायला छान दिसतो. का तर जास्त मोठी पट्टी झालेली पण चांगली दिसत नाही. एकदम लहान झाली तर त्याचा बन दिसणार नाही. तर अशा पद्धतीने हे एक झालेले आहे. तर आता इथं आपण दुसरीही डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि हे कॉटनमध्ये आहेत. आता ट्रेंडिंगमध्ये ज्या साड्या चाललेल्या आहेत तर ह्याला तुम्ही पाहू शकताय ह्या स्लीव्जला साईडला वांगी कलर दिसत आहे तर त्या कलरची साडी आहे. तर ते शिलाईमध्ये जाईल म्हणून मी थोडंसं त्याला घेतलेलं आहे की शिलाईमध्ये जाईल ते काही दिसणार नाही आहे का तर कपडा थोडासा कमी होता ब्लाऊज पीसचा आणि त्याच्यामध्ये मला ही डिझाईन क्रिएट करायची होती म्हणून मी त्याला घेतलेला आहे कट करून टाकलेला नाही आहे. तर अशा पद्धतीनं आता ही दुसरी ही बाही आपली इथं तयार झालेली आहे आणि आपण कपडा वगैरे सगळा सेट करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याला सेट झालं की आता इथं मी काय केलेलं आहे जे काटाचा कपडा थोडासा माझ्याकडे शिल्लक होता तर त्याचे मी बटन्स बनवलेले आहेत. तुम्ही विकत आणून बटन्स लावू शकता किंवा इथं गोल्डन कलरचे मणी लावू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही करू शकता परंतु इथं मला बटन्स चांगले वाटले मण्यांच्यापेक्षा. का तर मण्यांचं कसं होतं भविष्यात जाऊन त्याचा कलर वगैरे जाण्याची शक्यता असते. तर इथं काय होतं हे बटन्स वगैरे वॉश वगैरे केले तरीसुद्धा छान राहतात आणि अगदी त्याच डिझाईनमध्ये आहेत त्यामुळे मी इथं कापडाचे बटन्स तयार करून घेतलेले आहेत आणि इथं मी चिकटवून घेतलेले आहेत ग्लू गननं. तुम्ही ह्याला शिवसुद्धा शकता. शिवूनसुद्धा अगदी व्यवस्थित बटन्स बसतात किंवा जर तुमच्याकडं जर चिकटवायचं जर असेल तर कपड्यावरती फॅब्रिक ग्लू आहे त्यानं सुद्धा चिकटवलं असं तरीसुद्धा चालते. तर डिझाईन आवडली का बघा बाहीची आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तरीसुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.